जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण आपले पर्यावरण आपले पर्यावरण आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी सुरभी भालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं खुली पर्यावरण शाळेच्या 11व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते। दर एपिसोड प्रमाणेच हा आपला आज 11वा एपिसोड आहे आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की खुली पर्यावरण शाळा हा जो उपक्रम आहे तो ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे। 5 जून पासून आपण 5 जूनला आपण उद्घाटन केलं आणि त्यानंतर रेग्युलरली हा दर शुक्रवारी आपण सर्व भेटत आहोत। तर आज म्हणजे दरवर्षी जसं प्रकल्पाची एका माहिती आपण घेतो तसं याच एपिसोडमध्ये पर्यावरण शाळा या विषयाबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छिते। पर्यावरण शाळा हा मला सांगायला आनंद होतोय की आपल्या संस्थेचा सर्वात पहिला प्रकल्प आहे पर्यावरण दक्षता मंडळाचा, आणि ही शाळा आहे ती आपल्याला पर्यावरणानुकूल जगण्याची पद्धत शिकवते। कशा प्रकारे आपण पर्यावरणाशी एकरूप होऊ शकतो, कशा प्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पर्यावरणाच्या जवळ जाऊ शकतो, याविषयीचं सर्व मार्गदर्शन आपल्याला या पर्यावरण शाळेमधून मिळतं। सर्वप्रथम ह्याची सुरुवात झाली होती ठाणे शहरामध्ये, परंतु आता डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा या सर्व ठिकाणी सुद्धा आपली शाळा जोरात सुरू आहे। पर्यावरणीय विषयांमधील परस्पर संबंध विशद करणारा हा एक उपक्रम आहे आणि इथे तुम्ही अनेक प्रकारचे फोटो सुद्धा पाहू शकता की आपण शाळेच्या मार्फत निरनिराळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतो। तर इथे खाली तुम्हाला दिसत आहे की पेपर बॅग मेकिंग ऍक्टिव्हिटी आपण इथे करत आहोत, त्यानंतर कंदील मेकिंग ऍक्टिव्हिटी आहे। तर जसं मी आता म्हटलं की पर्यावरणाच्या जवळ तर मग सणांच्या जवळ म्हणजे सण पर्यावरणपूरकरित्या कसे साजरे करावेत याबद्दल आपण मुलांना मार्गदर्शन करतो। त्यानंतर प्लास्टिकचं आपण कसं, आता आजच्या सेशनमध्ये आपण प्लास्टिक विषयी जाणून घेणार आहोत। तर प्लास्टिकचं कसं विल्हेवाट लावली गेली पाहिजे याविषयी सुद्धा आपण मुलांना मार्गदर्शन करतो। त्यानंतर खालच्या चित्रामध्ये आपण बघू शकता की मॅजिक बास्केट म्हणजे ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याची कार्यशाळा आपण शाळेतल्या मुलांसाठी घेतो। आपल्या पर्यावरण शाळेबद्दल सांगावं असं वाटतं की आपल्या पर्यावरण शाळेमध्ये एक पूर्ण वर्षभराचा सिलेबस ठरलेला असतो की कुठल्या कुठल्या विषयांवरती आपण मुलांच्या इथे जाऊन सेशन घेऊ शकतो, आणि तसं आपण दर महिन्याला किंवा जसं शाळेमध्ये आपल्याला बोलवलं जातं त्या प्रकारे आपण जाऊन तिकडे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेशन घेतो। तिथे सुद्धा आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण या पर्यावरण शाळेमार्फत घेत असतो। तर तुम्हाला सुद्धा तुमच्यापैकी काही जण जर शाळांशी संबंधित असतील एखाद्या आणि ते तुम्हाला शाळेमध्ये तुमच्या पर्यावरण शाळा सुरू करायची असेल तर नक्की तुम्ही आपल्या संस्थेला संपर्क करू शकता। त्यानुसार आपण तुमच्या शाळेत येऊन सुद्धा पर्यावरण शाळा सुरू करू शकतो। आजचा जो आपला विषय आहे तो वसुंधरा दिन असा आहे, त्यामुळे मी आज कुठल्याही पर्यावरण दिनाची माहिती न सांगता थेट आपण आजच्या विषयाकडे वळणार आहोत, कारण आजचा विषय जो आहे सेशनचा तोच एका वसुंधरा दिन अशा विषयावरती आहे। तर आजचे जे आपले स्पीकर आहेत आजच्या सेशनचे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते थोडक्यात। आजच्या आपल्या स्पीकरचं नाव आहे डॉक्टर संजय जोशी सर। आपल्यासोबत म्हणजे जेव्हापासून पर्यावरण दक्षता मंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून सर आपल्यासोबत आहेत, आणि असं म्हणू शकतो आपण की ते ऍक्च्युली वन ऑफ द फाउंडर मेंबर्स आहेत आपल्या संस्थेचे। ते आपल्या संस्थेचे ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आणि ग्रीन करिअर कोर्सेस हे 2 प्रकल्प आपण मागच्या सेशन्समध्ये पाहिले, तर त्या सेशनचे ते प्रमुख आहेत। त्यानंतर आपलं पर्यावरण आपण एक मासिक चालवतो ज्याला आता 20 वर्ष झाली आहेत।
ते बायलँग्युअल मासिक आहे आणि त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या विविध विषयांवरती माहिती दिली जाते. त्या मासिकाचे ते संपादक देखील आहेत. त्यांनी अनेक कॉन्फरन्सेसमध्ये, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये अनेक रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या अशा विषयांवरती. KJ सोमय्या कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स डिपार्टमेंटमध्ये ते त्या डिपार्टमेंटशी असोसिएटेड होते. त्या तिथून रिटायर झालेले आहेत आणि आता पूर्ण वेळ ते आपल्या संस्थेसोबतच आहेत. आणि त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा मध्ये सुद्धा टीचिंग केलेलं आहे, USA मध्ये. तर अशा बऱ्याचशा पर्यावरणातल्या विषयांमध्ये सरांची मास्टरी आहे. तर अशा जास्त वेळ न घेता मी सरांना आता विनंती करते की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. आजच्या सेशनचा विषय आहे वसुंधरा दिन. नमस्कार. सर्व श्रोत्यांचं, सहभागींचं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवात करण्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेचे मला विशेष आभार मानायचे आहेत की त्यांनी आम्हाला हे जे सहकार्य केलं आहे खुली पर्यावरण शाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या संदर्भात, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजचा जो विषय आता येत्या सोमवारी म्हणजे 22 तारखेला 22 एप्रिलला संपूर्ण जगामध्ये वसुंधरा दिन साजरा होतोय, ज्याला इंग्लिशमध्ये अर्थ डे असं नाव दिलेलं आहे. त्या वसुंधरा दिनाचं नेमकं महत्व काय आहे, तो का साजरा केला जातो, त्याची पार्श्वभूमी काय आहे, याची आधी माहिती घेऊ. आणि दरवर्षी या वसुंधरा दिनासाठी एक संकल्पना ठरवली जाते, एक थीम ठरवली जाते, सेंट्रल थीम. तर ह्या वर्षीची थीम काय आहे, काय महत्व आहे, किंवा त्या अनुषंगाने आपल्याला काय करणं आवश्यक आहे, त्याची आपण माहिती घेणार आहोत. तर वसुंधरा दिनाची सुरुवात अमेरिकेतच झाली. अर्थात अशा काही ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडतात तर सर्वप्रथम अमेरिकेत होतात आणि नंतर मग त्या जगभर पसरतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. असो, तर झालं असं की साधारण 1930-40च्या दशकामध्ये DDT नावाचं एक कीटकनाशक शोधलं गेलं. वास्तविक DDTचा शोध हा 19व्या शतकातच लागला होता जर्मनीमध्ये. पण त्या DDTला कीटकनाशकाचं गुणधर्म आहे, हे डास म्हणा किंवा इतर जे कीटक आहेत जे वनस्पतींना किंवा पिकांना घातक असतील, ज्याला आपण पेस्ट म्हणतो, इन्सेक्ट पेस्ट, त्याच्यावर काम करणारं हे DDT नावाचं एक रसायन, ते जे गुणधर्म आहेत, कीटकनाशक गुणधर्म, ते पॉल म्युलर नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले. आणि 1939 मध्ये ह्या DDTचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला शेती करता. DDTचा वापर कीटकनाशक म्हणून शेती करता सुरू झाला आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली, सेकंड वर्ल्ड वॉर. ह्या सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये सुद्धा DDT पावडरचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला. कसं तर जे सहभागी देश होते त्यांचं जे सैन्य होतं ते सैन्य बहुतेक वेळा जंगलांमध्ये लपून राहायचं, छुपे हल्ले करायचं जंगलांमध्ये लपून. आणि त्यावेळेला जंगलं खूपच घनदाट होती, हे 1940-45ची गोष्ट सांगतोय मी. आणि त्यामुळे त्या घनदाट जंगलांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि विशेषतः डास, ज्यांच्यापासून मलेरिया सारखे घातक रोग त्या सैन्याला होत असत, तर त्यावर प्रभावी उपाय म्हणून या DDTचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला. शेतकरी खुश होते कारण त्यांना पीक चांगलं मिळायला लागलं. शेतामध्ये जे पीक फस्त करायचे कीटक, त्या कीटकांपासून पिकाला संरक्षण मिळायला लागलं, त्यामुळे शेतकरी खुश झाले. हे काही वर्ष चालू राहिलं, साधारण 1950-55 पर्यंत. 1950च्या दशकात असं लक्षात आलं की त्या परिसरातल्या, अमेरिकेतल्या अनेक भागांमधल्या परिसंस्था एका विचित्र काहीतरी रोगाने ग्रासल्या गेल्या आहेत किंवा काहीतरी चेटूक झालंय की काय, असं वाटतं, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली. त्याचं झालं असं की परिसंस्था म्हटली की आपल्याला माहिती आहे त्याचे जैविक घटक आणि अजैविक घटक असे दोन भाग आहेत मुख्य. त्यातल्या जैविक घटकांमध्ये पक्षी, विविध प्रकारचे कीटक, प्राणी, वनस्पती, ह्या सगळ्यांना एका विचित्र रोगाने ग्रासल्यासारखं काहीतरी तिथे सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडायला लागले पक्षी, कीटक सुद्धा. आणि मग लोकांना कळेना की हे असं का होत आहे, कशामुळे हे सगळं होत आहे. मग काही शास्त्रज्ञांनी ह्याच्यावरती, शास्त्रज्ञ पुढे आले, त्यांनी विचार केला, त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली
माफ करा. त्याच्यामध्ये अग्रभागी होत्या एक अमेरिकेतल्या वन्यजीवशास्त्रज्ञ, वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट. त्यांचं नाव आणि त्यांनी काय काम केलंय हे मी नंतर आपण बघणार आहोत. त्या बाईंनी सलग कठोर परिश्रम घेऊन संशोधन केलं आणि त्यांनी असं जगासमोर मांडलं. त्यांनी भरपूर डेटा गोळा केला. नक्की काय झालंय, पाण्याचे सॅम्पल घेतले, जमिनीचे सॅम्पल घेतले आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की जे डीडीटी नावाचं कीटकनाशक खूप मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं, तर डीडीटीची केमिकल प्रॉपर्टीज जर आपण बघितल्या, त्याच्या खूप जास्त खोलात मी शिरणार नाही, तर ते पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट पीओपी अशा प्रकारचं ते रसायन आहे. त्याचं कुठल्याही प्रकारे विघटन होत नाही. एकदा ते जमिनीमध्ये किंवा तुम्ही कुठल्याही कारणासाठी वापरलं तर ते तसंच्या तसं अनेक वर्षानुवर्ष तसंच राहतं आणि मग अन्नसाखळीच्या माध्यमातून ते प्राणी किंवा इतर नैसर्गिक घटकांच्या शरीरामध्ये प्रवेश करतं. असं लक्षात आल्यानंतर ह्या ज्या बाई होत्या त्यांनी त्याच्या विरुद्ध त्यांच्याकडे डेटा तर खूप गोळा झाला होता, त्यांनी त्याच्यावरती पेपर लिहिले, रिसर्च पेपर्स लिहिले. सॉरी. आणि त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. 1962 साली हे पुस्तक त्यांनी अमेरिकेत प्रकाशित केलं आणि अतिशय अल्प काळामध्ये ते पुस्तक न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलरच्या यादीत जाऊन बसलं. ह्याच त्या बाई आहेत ज्यांच्याबद्दल मी बोलतोय. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ते पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा संपूर्ण अमेरिकाभर अक्षरशः म्हणजे त्या पुस्तकाचा खप झालाच मोठ्या प्रमाणात. आणि अमेरिकेतल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक समस्यांबद्दल जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्याचं काम ह्या पुस्तकाने केलं. आणि आधुनिक युगातल्या पर्यावरणीय चळवळींचा पाया या पुस्तकामुळे रचला गेला. ही गोष्ट आहे 1962. इथे आपल्याला त्याचा फोटो दिसतोय. त्याच त्या शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती नंतर घेणार आहोत. तुमच्यापैकी कदाचित बहुतेकांना हे माहिती असेल, पुस्तकही माहिती असेल आणि ह्या बाई कोण आहेत हेही माहिती असेल कदाचित, तर ते तुम्ही आम्हाला नंतर सांगणार आहात. ह्या पार्श्वभूमीवर 1968-69च्या सुमारास तोपर्यंत लोकांमध्ये भरपूर जागरूकता निर्माण झाली होती. लोकांना कळालं होतं की हे अशा प्रकारची रासायनिक कीटकनाशक, कारण डीडीटी हे नैसर्गिक नव्हतं, रासायनिक आहे, तर हे वापरणं किती घातक आहे आणि परिसंस्था आणि पर्यावरणावर तिचे किती घातक परिणाम होतात हे लोकांच्याही लक्षात आलं होतं तोपर्यंत. त्या सुमारास संयुक्त राष्ट्रसंघाने एक असा ठराव केला की पर्यावरणाचा एकूणच जो काही ऱ्हास होतोय प्रदूषणामुळे आणि इतर गोष्टींमुळे, तर त्याबद्दल लोकांना सतत सजग ठेवणं, संवेदनशील ठेवणं, जागरूक ठेवणं, याकरता वर्षातून एकदा तरी कमीत कमी एखादा असा कार्यक्रम आपण करावा ज्या माध्यमातून लोकांना सतत हा विषय समोर येत राहील. म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने एक असा ठराव केला आणि त्यासाठी फार गमतीची गोष्ट अशी की 21 मार्च हा दिवस त्यांनी आधी निवडला. याचं कारण असं की 21 मार्च आपल्याला कल्पना असेल की इक्विनॉक्स, स्प्रिंग इक्विनॉक्स, म्हणजे हिवाळा संपतो उत्तर गोलार्धामध्ये, स्पेशली नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये पृथ्वीचा जो उत्तर गोलार्ध आहे तिथे हिवाळा संपतो. हिवाळा अतिशय कडक असतो, तीव्र असतो आणि तो संपून वसंत ऋतूची चाहूल लागते. तो दिवस 21 मार्च. आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की दिवस आणि रात्री, दिवस आणि रात्र यांची वेळ समान असते. जेवढ्या लांबीचा दिवस असेल तेवढ्याच लांबीची रात्र असते. म्हणून मग 21 मार्च हा दिवस ठरवण्यात आला आणि तो पृथ्वी दिन म्हणून साजरा करावा असं त्यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर एकीकडे अमेरिकेतले एक लोकप्रतिनिधी गेलॉर्ड नेल्सन, ज्याचा फोटो आपण इथे बघताय,
तर हे देखील पर्यावरणवादी होते आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये त्यांनी आधी काम केलेलं होतं. तर ह्यांनी असं ठरवलं की आपण संपूर्ण अमेरिकाभर दौरा करायचा, लोकांना पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय प्रदूषणामुळे, कारखान्यांमुळे, कारण तोपर्यंत अमेरिकेमध्ये डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणात झाली होती, कारखाने उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते आणि प्रदूषणाची पातळी खूप वाढली होती. पाण्याचं प्रदूषण असेल, जमीन असेल, हवा प्रदूषण विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग त्यांनी अक्षरशः पूर्ण अमेरिका पिंजून काढली. त्यांनी काही सहकारी सोबत घेतले, एक जनमत तयार केलं, कारण तोपर्यंत अमेरिकेमध्ये पर्यावरण नियंत्रण करणारे कायदे अस्तित्वात नव्हते. आणि मग त्यांनी ह्या सगळ्या जनमताच्या आधारावर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय करून 22 एप्रिल हा दिवस ठरवला. ते साल होतं 1970. 22 एप्रिल 1970 ह्या दिवशी पूर्वनियोजन केल्यामुळे संपूर्ण अमेरिकाभर प्रचंड मोठी चळवळ उभी राहिली आणि बेसिकली नेल्सननी जे जनमत तयार केलं त्याचा त्यांना खूप फायदा झाला. ह्या सगळ्या म्हणजे त्या पर्टिक्युलर 22 एप्रिलच्या दिवशी, 22 एप्रिल 1970 ह्या दिवशी संपूर्ण अमेरिकेतनं जवळपास 20 दशलक्ष नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामध्ये शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने होते आणि सर्वसामान्य नागरिक देखील होते. 20 दशलक्ष म्हणजे 2 कोटी. म्हणजे त्यावेळेला अमेरिकेची जी एकूण लोकसंख्या होती त्याच्या 10% नागरिक पर्यावरण वाचवण्याकरता किंवा पर्यावरणासंदर्भात काहीतरी करूया आपण ह्या उद्देशाने रस्त्यावर आले होते. एक फार मोठी घटना, असं मला वाटतं ही फार महत्वाची घटना त्या वेळेस घडली आणि तेव्हापासून हा दिवस 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन किंवा अर्थ डे म्हणून साजरा करावा असं ठरलं. म्हणजे एकीकडे संयुक्त राष्ट्र संघाने याची पायाभरणी केली होती, पण ह्या 22 एप्रिलच्या दिवशी जो एकूण प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यानुसार हा 22 एप्रिलचा वसुंधरा दिन जास्त पॉप्युलर झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण आता जगभर 22 एप्रिल ह्याच दिवशी वसुंधरा दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. वसुंधरा हे नाव पृथ्वीला, आपल्याला माहिती आहे पृथ्वीला संस्कृतमध्ये अनेक नावं आहेत, अनेक नावांनी ओळखली जाते आपली पृथ्वी. त्यातलं वसुंधरा हे नाव फार विशेष आहे. त्या शब्दाची जर फोड केली तर वसू म्हणजे संपत्ती, साधन संपत्ती, आणि धरा म्हणजे धारण करणारी. आणि आपण साधन संपत्तीचा जेव्हा उल्लेख करतो त्यावेळेला पैशांच्या स्वरूपातली ही साधन संपत्ती नसून नैसर्गिक संसाधनांच्या स्वरूपातली ही संपत्ती आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही प्रचंड प्रमाणात नैसर्गिक संसाधनं धारण करणारी म्हणून ही वसुंधरा, आणि म्हणून या दिवसाला आपण भारतीय लोकांनी वसुंधरा दिन असं नाव दिलेलं आहे. इथे तुम्ही काही त्या काळात त्या दिवशी म्हणजे इथे तारीख पण दिसते कदाचित क्लिअर, गुरुवार एप्रिल 22, 1970 न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आलेली बातमी आहे आणि इतरही वर्तमानपत्रांमध्ये त्यावेळेसच्या अमेरिकेतल्या आलेले काही त्याचे क्लिपिंग्स आहेत, फोटोग्राफ्स आहेत. गेलॉर्ड नेल्सनचे एक सहकारी डेनिस हायस नावाचे त्यांचे सहकारी होते. त्यांनी 1990 मध्ये वसुंधरा दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. तोपर्यंत फक्त अमेरिका पुरताच हा दिवस मर्यादित होता तो साजरा करण्याचा, पण हळूहळू संपूर्ण जगभरामध्ये हा साजरा होऊ लागला. आजच्या घडीला जवळपास 193 देश जगातले हा दिवस साजरा करतात आपापल्या परीने. आता आपण ह्या दिवशी, ह्या वर्षीची जी संकल्पना आहे, जी थीम आहे, प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक, या थीमकडे आपण वळूया. प्लास्टिकच्या विरोधात आपला पृथ्वी ग्रह किंवा आपली वसुंधरा असं थोडक्यात त्याचा अर्थ सांगता येईल. ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय हा लोगो तयार केलाय. इकडे हे सगळं वसुंधरेचे नैसर्गिक घटक आहेत
आणि इकडे सगळं प्लास्टिक आपल्याला दिसतं. आता काही ग्राफिक्स आपण बघूया. मी जास्त बोलत नाही, ह्याच्यावरून तुम्हाला क्लिअर काय ते कळेल. इथे हा दिवाणखाना आहे. इथे आपल्याला बघा ह्या सगळ्या वस्तू ज्या दिसत आहेत ना, टेबल लॅम्प असेल, ही खिडकीचा पडदा आहे, रेकॉर्ड प्लेअर आहे, टीव्ही आहे, केस आहे, इथे एसी, या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत. जर आपण प्लास्टिक पूर्णपणे काढून टाकलं आपल्या आयुष्यातनं, तर हे चित्र बघा काय दिसतं इकडे, है ना. म्हणजे जे काही आपण इथे बघतोय, ज्या सुखसोयी आपण किंवा जे काही गॅजेट्स आपण वापरतो, ज्या काही वस्तू आपण वापरतो, त्या बहुतांश प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत. आणि जर ह्या वस्तू वापरणं आपण म्हणजे प्लास्टिक बंदच केलं वापरणं किंवा प्लास्टिकचा उपयोग करायचा नाही असं ठरवलं, तर हे सगळं असं रिकामं दिसेल. तीच गोष्ट पुढे जाऊन पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला स्वयंपाकघरातील आपण बघतो, किचनमध्ये अनेक वस्तू प्लास्टिकच्या असतात. कितीतरी गोष्टी, यू नेम इट, हे प्लास्टिक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश हा की प्लास्टिक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. कारण वजनाने हलकं असतं, वापरायला सोपं आहे, वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध होतं, पाहिजे तसं त्याला आकार देता येतो. हे सगळे गुणधर्म त्यामुळे प्लास्टिक अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. असंच एक हे आपल्या बाथरूमचं चित्र आहे. टूथपेस्ट, टूथब्रश आणि इतर अनेक ज्या वस्तू आपण वापरतो त्या प्लास्टिकच्याच आहेत. त्यामुळे प्लास्टिक जर नसेल तर आपल्याला ह्या वस्तू आपण म्हणजे प्लास्टिक शिवाय आपण राहू शकणार नाही, इतकं ते प्लास्टिक आता आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे. वजनानं खूप हलकं आहे, गंजत नाही कधीच, आवश्यकतेनुसार पाहिजे तसा आकार रंगरूप देता येतं आणि चिरकाल टिकतं. प्लास्टिक इज नॉन डिग्रेडेबल, तर कुठल्याही पद्धतीने त्याचं डिग्रेडेशन होत नाही. एक प्रकारचं अमरत्व लाभलंय त्याला असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे असं त्याला इतके उपयोगी गुणधर्म असल्यामुळे या प्लास्टिकने आपल्या आयुष्यामध्ये एक अनिवार्य घटक म्हणून स्थान पटकवलं आहे. हे तर आहेच, पण त्याचबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक परिसंस्थांमध्ये, अगदी खोल महासागरांपासून ते एव्हरेस्ट सारख्या सर्वोच्च शिखरांवर, आणि इतकंच नाही तर अगदी पोलार रिजन मध्ये सुद्धा, नॉर्थ पोल, साऊथ पोल, इथे सुद्धा कचऱ्याच्या रूपात एक प्रमुख प्रदूषक म्हणून या प्लास्टिकनं आढळ स्थान पटकावलं आहे. आता परवाच मागच्याच रविवारच्या न्यूजपेपरमध्ये ही एक बातमी आली, चला एव्हरेस्ट, लेख आलाय रादर, एव्हरेस्ट स्वच्छ करूया. आता एव्हरेस्ट सारख्या ठिकाणी जर स्वच्छता मोहीम राबवावी लागते ते किती दुर्दैव आहे याचा आपण विचार करावा. आपण रासायनिक दृष्ट्या विचार केला तर प्लास्टिकचे अनेक प्रकार आहेत, त्याच्या खोलात काही मी शिरत नाही. आपल्याला लिमिटेड वेळामध्ये जेवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. साधारणपणे दैनंदिन व्यवहारात आपण जे प्लास्टिक वापरतो सगळेच जण आपण, ते पीईटी म्हणजे शीतपेय किंवा पाण्याच्या बाटल्या, पॉलिइथिलीन टेट्राथॅलेट नावाचा तो प्रकार आहे प्लास्टिकचा, तर त्याच्या शीतपेय किंवा पाण्याच्या बाटल्या, अन्न पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणारे डबे, नंतर पॉलिथिन, प्रामुख्याने प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स, हे तर आपल्याकडे खूप सर्रास वापरलं जातं, आपल्याला माहिती आहे. स्टायरोफोम, या व्यतिरिक्त गेल्या काही दशकांमध्ये नमकीन, मिष्टान्न, कॅडबरी, चॉकलेट, बिस्किटं यांच्यासारखे जे खाद्यपदार्थ आहेत, तसंच केसांची निगा राखण्यासाठी वापरण्यात येणारी सौंदर्य प्रसाधनं, तंबाखू, गुटख्यासारखी हजारो घातक उत्पादनं ज्या हवाबंद पाकिटांमध्ये विकली जातात, ती पाकिटं मल्टीलेअर्ड प्लास्टिकची बनलेली असतात. तिथं अजूनच गडबड आहे तिथे. एक वेळ प्लास्टिकचे काही प्रकार आहेत त्याचं रिसायकलिंग करता येतं, पण हे एमएलपी सारखे जे प्रकार आहेत त्याचं रिसायकलिंग सुद्धा होऊ शकत नाही, कारण त्याच्यात केवळ प्लास्टिक नाही तर इतरही त्याच्यामध्ये काही घटक असतात. हे बघा, हेच ते हे जे मी म्हणत होतो रॅपर्स, सगळे चॉकलेट, कॅडबरीज आणि सगळ्याचे रॅपर्स. हे दृश्य तर आपल्याला खूप कॉमन दिसतं ना सगळीकडेच, तुम्ही पण बघितलं असेल, मी पण अनेकदा बघितलेलं आहे. लोक असं ते पाऊच ओपन करतात, तोंडात टाकतात आणि ते स्वतःच्या खिशात ठेवणं अपेक्षित आहे किंवा कचरा पेटी असेल तर त्याच्यात टाकणं आवश्यक आहे, पण ते कोणी करत नाही, रस्त्यावर टाकून देतात. अशा पद्धतीने हा कचरा साठत जातो.
तर जवळपास 70% प्लॅस्टिक अशा तऱ्हेने फेकून दिलं जातं. आता प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होतं असं एक सर्वसाधारण समज आहे, मी त्याला गैरसमज आहे असं म्हणतो. माझ्या मते प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होत नाही. जेव्हा जोपर्यंत ते प्लॅस्टिक आपण आपल्याजवळ ठेवतोय, आपल्या घरात ठेवतोय किंवा जिथे कुठे आपण काम करतोय, म्हणजे त्याचं थोडक्यात व्यवस्थित नियोजन करतोय, ॲज लॉंग एज प्लॅस्टिक रस्त्यावर जात नाहीये किंवा कचरा कुंडीत जात नाहीये किंवा जलस्रोतांमध्ये जात नाहीये, तोपर्यंत प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होण्याचं काही कारण नाही. म्हणजे प्लॅस्टिकमुळे प्रदूषण केव्हा होईल, जेव्हा ते प्लॅस्टिक आपण बाहेर फेकू, रस्त्यावर म्हणा किंवा जलस्रोतांमध्ये, तेव्हा मग ते प्लॅस्टिकमुळे प्रदूषण व्हायला सुरुवात होईल. मग शेवटी ह्या प्रदूषणाला आपण जबाबदार आहोत. तर जवळपास 70% प्लास्टिक अशा वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावर फेकून दिलं जातं. हे सगळे तुम्हाला दिसत आहेत चित्र. ही सगळी प्रातिनिधिक आहेत, अतिशय कॉमन दृश्य आहेत ही सगळी, आपण नेहमीच बघत असतो. मग हा कचरा व्हायला सुरुवात कधी झाली, तर जेव्हा सिंगल यूज प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, म्हणजे एकदा वापरा आणि फेकून द्या. ते जसं काही आपल्याला वरदानच मिळालं अशी लोकांची समजूत झाली आणि किती सोपं झालं ना, की कुठली गोष्ट वापरायची आणि फेकून द्यायची. सिंपल. ते कुठे ठेवा, कचरा कुंडी शोधा किंवा पिशवीत टाका, खिशात टाका, ही भानगडच नको. आणि मग ह्या मानसिकतेमुळे प्लास्टिकचा कचरा होण्यास सुरुवात झाली. पर्यावरण मंत्रालयाच्या अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार भारतात आजच्या घडीला दररोज सुमारे 26,000 टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतोय. लक्षात घ्या. जे प्लास्टिकचं प्रमाण तर प्रचंड आहेच निर्मितीचं, पण त्यातला कचरा निर्माण होण्याचं प्रमाण आहे ते भारतामध्ये आहे. दररोज 26,000 टन. अर्थात ही आकडेवारी सतत बदलत राहते. म्हणजे आज मी म्हणतोय 26,000 टन, काही पुढच्या वर्षी कदाचित हा आकडा वाढलेला असेल, कारण प्लास्टिकचा वापर काही कमी होत नाहीये आणि कचरा निर्मितीचं प्रमाणही कमी होत नाहीये. हे दुर्दैव आहे. मग अशा मानवी कृतींमुळे निर्माण झालेला कचरा, आधी मानवी वस्त्यांमधली नाल्या, गटारं, हे तुम्ही जर त्याचा प्रवास ट्रेस केला ना, तर शेवटी त्याचं गंतव्यस्थान हे समुद्र आणि महासागरांमध्ये. तर याच्यामध्ये रेग्युलर त्याचं मॉनिटरिंग होत आहे, किती प्रमाणात कचरा समुद्रामध्ये किंवा महासागरांमध्ये जातोय. आजच्या घडीला तब्बल 200 दशलक्ष मेट्रिक टन एवढा कचरा महासागरांमध्ये साठलेला आहे. पॅसिफिक ओशन, इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागर, अटलांटिक ओशन, हे जे महत्वाचे महासागर आहेत, त्यांच्यामध्ये जवळपास 200 दशलक्ष मेट्रिक टन एवढा कचरा साठलेला असून दरवर्षी ह्यात जवळपास 30 दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्याची भर पडते. अमेरिकेचा पश्चिम किनारा जो आहे, कॅलिफोर्नियाच्या जवळ हवाई बेट जो परिसर आहे सगळा, त्या भागामध्ये पॅसिफिक ओशन मध्ये 1.6 दशलक्ष स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलेलं प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं महाकाय तरंगत बेट तयार झालंय. ह्याला ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच असं नाव दिलेलं आहे. ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच. आणि हा कचरा केवळ प्लॅस्टिकचा आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि ह्याच्यामुळे सागरी जीवांना खूप मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर आपण जे प्लॅस्टिक निष्काळजीपणे असं टाकतो रस्त्यांवर इकडे तिकडे, तर आपल्याला हे नेहमीच माहिती आहे. नाल्यांमध्ये आता बातम्या यायला सुरुवात झाली वर्तमानपत्रामध्ये, आपण वाचलं असेल, पावसाळा सुरू व्हायच्या आधी नाले सफाई करा. सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही लगबग सुरू होते की जो काही कचरा नाल्यांमध्ये साठलेला आहे तो बाहेर काढा, नाहीतर काय होईल, पावसाळ्यात पूर येतील, सगळा कचरा रस्त्यावर येईल. पण हा कचरा साफ करण्याचा जो प्रकार आहे किंवा ह्याच्यामध्ये जी काही एनर्जी जाते, जी काही मॅनपॉवर लागते आणि जो काही खर्च होतो, तो टाळणं सहज शक्य आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवर शक्य आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर देखील शक्य आहे. तेवढी इच्छाशक्ती पाहिजे, तेवढी जागरूकता पाहिजे, तेवढी संवेदनशीलता पाहिजे. तर हे आपण नेहमीचं दृश्य आहे. हे किती मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा ह्या नाल्यांमधनं किंवा नाल्याच्या पाण्यांमधनं हा साफ केलेला बघा, बाहेर काढलेला आहे. तर हे अजून काही छायाचित्र आपण बघू शकता इथे वेगवेगळे. ह्या स्ट्रॉ ज्या वापरतो आपण प्लॅस्टिकच्या, त्या वापरावर तातडीने बंदी आणणं फार गरजेचं आहे. कारण या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि सजीवांच्या दृष्टीने
अतिशय हानिकारक आहे वेगवेगळ्या मार्गांनी. त्याच्या खोलात मी शिरत नाही आता जास्त. तर हे आपल्याला नेहमीचं दृश्य. तुम्ही समुद्र किनाऱ्यांवर गेलात तरी तुम्हाला आता अलीकडे अर्थात जुहू वगैरे सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत आणि त्यामुळे बऱ्यापैकी तिथे स्वच्छता दिसते आपल्याला. तरी पण जोपर्यंत लोकांची ही मानसिकता एकदा वापरा आणि फेकून द्या ही जात नाही तोपर्यंत हे सुरू राहणार. हा कचरा माशांच्या, समुद्री कासव, मृद्विका आणि संधिपात प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या शरीराभोवती, कल्ल्यांमध्ये, मानेभोवती, तोंडाभोवती गुंडाळला जातो, अडकतो, त्यांच्या शरीरामध्ये जातो. मोठाले जे सस्तन प्राणी आहेत समुद्रातले, व्हेल्स किंवा डॉल्फिन्स, तर कितीतरी केसेस अशा झाल्या आहेत की ते व्हेल्स समुद्र किनाऱ्यावर येऊन मरून पडलेले आहेत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरात साठलेलं प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक. तर उपलब्ध माहितीनुसार दरवर्षी लक्षावधी समुद्र पक्षी, लहान मोठे मासे, या व्यतिरिक्त सागरी परिसंस्थेतील अन्नजाल व अन्नसाखळीतील असंख्य लहान मोठे प्राणी मृत्युमुखी पडत असल्याची नोंद आहे. समुद्री कासवांच्या सर्वच प्रजातींच्या शरीरामध्ये, त्याचप्रमाणे व्हेल्स, डॉल्फिन्स सारख्या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा सापडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ही काही दृश्य आहेत. तुम्ही गुगलवरती सर्च केलं तुम्हाला प्रचंड असे फोटो मिळतील. हे ऍक्च्युअल फोटोग्राफ्स घेतलेले आहेत सगळे. जमिनीवरही आपण प्लॅस्टिकचा कचरा टाकत असतो. म्हणजे आपण घराघरांमध्ये उरलेले शिळे खाद्यपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून कचऱ्यात टाकून देण्याची पद्धत आपण विकसित केली आहे. सोपं आहे ना, त्याला फार कष्ट करायची गरज नाही. आम्ही जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी कायद्याने संरक्षित असलेल्या अधिवासांमध्ये जातो आणि तिथेही प्लॅस्टिकच्या कचऱ्याच्या रूपात आपली फुटप्रिंट, आपला ठसा उमटून येतो. हे पण आपल्याला सर्व परिचित दृश्य आहे. ओपन गार्बेज आहे, ओपन गार्बेज डंप आहे. त्याभोवती असंख्य प्राणी आहेत आणि गायी पण आहेत. आता तुम्ही बरेचदा वाचलं असेल, माहिती असेल की गायी अन्नाच्या वासाने ह्याच्याकडे आकृष्ट होतात आणि अन्न घेण्याच्या प्रोसेसमध्ये द एंड अप इन इटिंग द एंटायर प्लास्टिक बॅग. कारण त्यांना ती बॅग उघडून आपलं अन्न खाता येत नाही ऑब्व्हियसली, कारण आपण ती पिशवी बांधून टाकतो आणि टाकतो. तर अशा पिशव्या प्लास्टिक गायींच्या पोटामध्ये जाऊन तर गायींना खूप मोठ्या प्रमाणात रोगराईला सामोरं जावं लागतं. लातूरला एक संस्था आहे, व्हेटरनरी सर्जन्स आणि काही पर्यावरणवादी, तर ते अशा गायींचा शोध घेऊन त्याच्यावर सर्जरी करतात आणि त्यांच्या पोटात साठलेलं प्लास्टिक आहे ते बाहेर काढतात. अशा हजारो गायींना त्यांनी आतापर्यंत जीवदान दिलेलं आहे. हा फोटो संजय गांधी नॅशनल पार्क मधला आहे. धक्का बसेल तुम्हाला बघून. आणि हा प्रत्यक्ष काढलेला आहे माझ्या काही विद्यार्थ्यांनी. तर ही हरणं आपल्याला दिसतात आणि हा प्लॅस्टिकचा कचरा, म्हणजे जी गोष्ट गायींची तीच गोष्ट ती हरणांची पण होऊ शकते आणि झालेली आहे. हे एक सिंहाचा बछडा दिसतोय आपल्याला, त्याच्या तोंडात प्लॅस्टिकची बाटली. आपल्याला आठवत असेल आता रिसेंटली एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ताडोबाच्या जंगलात एक वाघ फिरत होता आणि त्यांनी प्लॅस्टिक, त्या एका कुठल्या तरी पाण्याच्या डबक्यात प्लॅस्टिकची बाटली होती, ती तोंडात धरून तो हिंडत होता वगैरे वगैरे. अशा अनेक घटना आहेत, खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे कार्टून मला सापडलं की आपल्या उत्क्रांतीचा जर आपण विचार केला तर आपली मानवी प्रजाती उत्क्रांती झाली त्यावेळेला ते स्टोन एज होतं, दगडांचं हत्यार किंवा आयुध तयार करण्याचं. नंतर तिथपासून आपण उत्क्रांत होत होत आयर्न एज, लोह युगामध्ये प्रवेश केला आणि आता आपण प्लॅस्टिक युगात प्रवेश केलेला आहे. चक्क इतकं आपली प्लॅस्टिकवरची डिपेंडन्सी एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे. ही एक फिल्म आहे, डॉक्युमेंटरी. एक मिनिट, आपण प्ले करूया.
याच्यात आपल्याला काय दिसलंय की आपण वेगवेगळ्या मार्गांनी शेवटी समुद्रामध्ये जो कचरा जातो तर समुद्राकडे अशी काही नैसर्गिक यंत्रणाच नाहीये की त्या कचऱ्याची तो विल्हेवाट लावू शकेल. मग शेवटी काय करणार, जे काही त्याच्या पोटात आपण टाकलेलं आहे ते तो सगळं आपल्याला ह्या रूपात परत देतोय. आगे बढ़ते हैं एक और बड़ी खबर। ये प्रकृति का नियम है कि हम जो फेंकते हैं वो किसी ना किसी रूप में वापस जरूर आता है। प्रकृति का ये नियम मुंबई वालों को महंगा पड़ा है। मुंबई ने जो सैकड़ों टन कचरा समंदर में फेंका था वो समंदर मुंबई को ब्याज समेत लौटा रहा है। मुंबई ने जितने कचरे से समंदर को गंदा किया था वो समंदर ने एक ही दिन में सूद समेत लौटा दिया। जिस समंदर पर मुंबई इतराती है उसी ने आज मुंबई को सबसे बड़ा सबक दे दिया। जो मरीन ड्राइव मुंबई की शान कही जाती है वहां आज सिर्फ कचरे का ढेर। आप देख सकते हैं जो बीएमसी के जो कर्मचारी है वो यहाँ पर काम कर रहे हैं। जो कचरा है वो बता दें कि सिर्फ आज का अगर हम बोले तो सिर्फ 12 टन निकला है और दोनों कल भी हाई टाइड आई थी उसकी वजह से जो टोटल जो कचरा निकला है वो 36 टन बताया जा रहा है। शनिवार को मुंबई में करीब 2 बजे हाई टाइड आया और साथ ही टनों कूड़ा कचरा भी मुंबई में लौट आया। मुंबई वालों ने गंदगी की भेंट चढ़ाते हुए समंदर में फेंका था और मरीन ड्राइव की शानदार चमचमाती इमारतें 1 घंटे में कचरे के ढेर से घिर गई। मुंबई में आए हाई टाइड के बाद समंदर ने करीब 15 मेट्रिक टन कचरा उगला। कचरा इतना ज्यादा था कि गाड़ियां कचरे के ढेर में फंसने लगी और उसमें फंस रहे लोगों को बचाने के लिए बीएमसी को एक और की सड़क बंद करनी पड़ी। कितना अभी तक कचरा निकला है? करीबन 12-15 टन तो निकल चुका है। आगे ऐसे और हाई टाइड आएंगे तो बीएमसी इसके लिए क्या और मेजर लिए? फिलहाल तो उन्होंने काफी सुविधा करके गाड़ियां भी हमें कम से कम बढ़ा के दी है। इससे पहले मुंबई का मरीन ड्राइव तब खबरों में था जब इसे यूनेस्को की तरफ से वर्ल्ड हेरिटेज साइट का दर्जा दिए जाने की बात कही गई थी और मरीन ड्राइव अब फिर सुर्खियों में है। लेकिन ऐसी वजह से जो मुंबई को शर्मिंदा करने वाली है और ये सबक है उन लोगों के लिए जो समंदर को अपने कूड़े से गंदा करते हैं और भूल जाते हैं कि समंदर अपने पास आई बाहर की चीज को इसी कचरे की तरह लौटा देता है। महिमा सिंह के साथ ब्यूरो रिपोर्ट, जी मीडिया, मुंबई। असंच एक दृश्य कुठल्या तरी समुद्र किनाऱ्याच्या लगतचं प्रमनेड आहे, तिथे पण आपल्याला हे सगळं दिसतंय कचरा आलेला। ते शेवटी समुद्र आपल्याला जे काही आहे ते सगळं ह्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण बघितलं ते आपल्याला व्याजासकट परत देतो। याचा एक अलीकडच्या काही गेल्या दशकामध्ये एक अतिशय भयावह प्रकार समोर आलाय की प्लास्टिकचं विघटन होतं, आपल्याला माहिती आहे विघटनशील नाहीये, परंतु समुद्रामध्ये टाकल्या गेलेलं प्लास्टिक लाटांच्या तडाख्यामुळे, सूर्यकिरणामुळे, अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे, या सगळ्यांमुळे आणि एकमेकांशी त्याचं घर्षण होत राहतं सारखं, एकमेकांवर लाटांच्या तडाख्यामध्ये एकमेकांवर घासल्या जाऊन त्याचं अतिशय सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होतं। हे विघटन होत नाही, लक्षात घ्या, विघटन हे वेगळा भाग आहे आणि सूक्ष्म कण त्याचे बारीक तुकडे होतात आणि या तुकड्यांचं पुढे सूक्ष्म कणांमध्ये रूपांतर होतं। तर या सूक्ष्म कणांना मायक्रोप्लास्टिक असं नाव दिलेलं आहे आणि हे मायक्रोप्लास्टिकचे सूक्ष्म कण खूप मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स झालेले दिसत आहेत। आणि होतं काय की हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण समुद्रामधली जी अन्नसाखळी आहे किंवा अन्नजाल आहे त्या अन्नजालाच्या माध्यमातून शेवटी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात असं अलीकडच्या संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे। जे काही मायक्रोप्लास्टिक किंवा हे अतिसूक्ष्म कण प्लास्टिकचे समुद्राच्या पाण्यात किंवा जमिनीमध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण दिसतं आपल्याला वाढलेलं। आणि जे काही अनेक खाद्यपदार्थ, विशेषतः मासे खाणारे जे लोक आहेत जास्त मोठ्या प्रमाणात सी फूड खाणारे, कारण हे मासे आणि इतर जे प्राणी आहेत समुद्रातले जे अन्न म्हणून वापरतो आपण, तर त्यांच्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिकने प्रवेश केलेला आहे आणि त्या अन्नाचं ग्रहण केल्यामुळे मानवी शरीरामध्ये हे मायक्रोप्लास्टिक आता त्याच्या रक्तामध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण
आढळून आलेले आहेत आणि याच्यावरती अनेक मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्याच्यामध्ये लिव्हर टॉक्सिसिटी, आपलं यकृत जे आहे त्या यकृताला त्याची टॉक्सिसिटी होऊ शकते. डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती, आपल्या पचन संस्थेवर याचा विपरीत परिणाम होतो. आपल्या प्रजनन संस्थेवर याचा विपरीत परिणाम होतो. आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे, इम्युन सिस्टीम, त्याच्यावर याचा विपरीत परिणाम होतो. आणि अशा ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्यामध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण खूप जास्त होईल किंवा असेल, त्यांना दे आर ॲट व्हेरी हाय रिस्क ऑफ गेटिंग कॅन्सर. त्यामुळे हे एक अलार्म बेल आहे आणि आपल्याला वेळीच ह्याच्यावरती काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. हे काही कार्टून्स आहेत. इथे आपल्याला दिसतंय की आपण पाण्यामध्ये जीवसृष्टी उत्क्रांत झाली असं म्हणतात, उदय झाला, आणि हळूहळू उत्क्रांतीच्या काळात आपण मानव प्रजाती निर्माण झाली आणि पुन्हा आपण जिथे आपलं अस्तित्व सुरू झालं तिथेच आपण कचरा टाकतोय अशा अर्थाचं हे कार्टून आहे. इथे हा समुद्र पक्षी आहे, तो त्याच्या पिलांसाठी खायला घेऊन यायचं, मासे आणायला पाहिजेत नॉर्मली, त्यामुळे ते पिल्लू विचारते पुन्हा प्लॅस्टिकच आणलंयस तू. तर ती म्हणते की हो आता काय करू, तिथे मासा नाहीच आहे, सगळं प्लॅस्टिकच आहे पूर्ण. हे जस्ट एक बोलकी चित्र, असे अनेक कार्टून्स आहेत. तर अशा पद्धतीने प्लॅस्टिकनी सगळीकडे धुमाकूळ माजवलाय आणि आपल्या सगळ्या गैरव्यवस्थापनामुळे, बेशिस्त वागण्यामुळे ह्या प्लॅस्टिकचे हे सगळे दुष्परिणाम सर्व सजीव सृष्टीला भोगावे लागतातच आहेत, पण आपण देखील त्याला बळी पडतो आहोत, हे सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मग ह्याला उपाय काय? उपाय अनेक आहेत. सर्वप्रथम प्लॅस्टिकचा व्यवस्थापन नीट पद्धतीने करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण हे करू शकतो. आपण जेव्हा भाज्या किंवा फळावा किंवा काही वस्तू घ्यायला जातो, तर कुठेही जा तुम्ही, कुठल्याही भागात जा, कुठल्याही शहरात जा, गावात जा, ते जे दुकानदार असतात हातगाडीवरचे किंवा दुकानवाले, तर हातगाडीवरती विशेषतः हे खूप जास्त दिसून येतं. आपण एखादी भाजी घेतली किंवा काही फळ घेतलं तर आपण न सांगता, म्हणजे त्याच्या हाताला ती रिफ्लेक्स ऍक्शन असल्यासारखी झाली आहे की तो पटकन ती पिशवी काढतो प्लॅस्टिकची, त्याच्यात टाकायचा प्रयत्न टाकतो राहतात. आणि बऱ्याच लोकांना ते पटतं, म्हणजे त्यांना काही वाटत नाही, गैर वाटत नाही त्याच्यामध्ये. तर आपण आग्रहपूर्वक अशा ठिकाणी सांगायला पाहिजे की ह्या पिशव्या वापरू नका आणि त्याचं नीट पद्धतीने, योग्य पद्धतीने व्यवस्थापन करा. प्लॅस्टिकचं नीट, म्हणजे त्याचा आपण उपयोग करू शकतो खूप वेगवेगळ्या पद्धतीने. आता हे जे तुम्हाला मोझाईक पॅटर्न एक तयार केलाय, सुंदर डिझाईन दिसतंय, हे तुम्ही वॉल हँगिंग म्हणून हे लावू शकता. आणि हे जे गोल गोल दिसत आहेत ना सगळे वेगवेगळ्या रंगांचे, तर ही प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणं आहेत. हे कोका कोला म्हणा किंवा जे काही कोल्ड्रिंक्स किंवा इतर काही प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्याच्या झाकणांचा वापर करून ही सुंदर अशी कलाकृती तयार केलेली आहे. हे पुन्हा हे प्रातिनिधिक एक स्वरूपाचं मी हे सांगतोय तुम्हाला. अशी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही वापरून तुम्ही अशा पद्धतीचं काही बरेच त्याचे उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकता. हे दृश्य देखील खूप कॉमन आहे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय. प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून देण्यापेक्षा, त्याचा कचरा करण्यापेक्षा त्याचा योग्य पद्धतीने जर वापर केला, प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये तुम्ही कॉम्पोस्ट तयार करू शकता, बायो कॉम्पोस्ट तयार करू शकता, किंवा त्याच्या योग्य प्रमाणात कॉम्पोस्ट आणि माती भरून त्याचं तुम्ही अशा पद्धतीने त्याची बाग तयार करू शकता. हँगिंग गार्डन, व्हर्टिकल गार्डनसाठी या बाटल्यांचा खूप चांगला उपयोग करता येऊ शकतो. आणि तुमची कल्पनाशक्ती, तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही अजून ह्याच्यामध्ये खूप काय काय वेगळं करू शकता. प्लॅस्टिकच्याच बाटल्यांचा वापर करून अशा पद्धतीच्या काही रचना तयार करू शकतो आपण. हैदराबादमध्ये 3-4 ठिकाणी त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बस स्टॉप तयार केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला अशी वेगवेगळी क्रिएशन्स बघायला मिळतील. हे एक ग्रीन हाऊस आहे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, हे ग्रीन हाऊस आहे जे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करून केलेला आहे. आम्ही पर्यावरण दक्षता मंडळाच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला आहे की प्लॅस्टिकच्या रिकामा बाटल्या, आणि आधीचे आपण प्लॅस्टिकचे प्रकार बघितले ना, सगळे प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील, MLP मल्टीलेड प्लॅस्टिकचे जे सगळ्या पिशव्या किंवा पाउचेस, ते सगळ्या रिकाम्या बाटलीमध्ये कोंबायचे, दाबून भरायचे आणि त्याच्यापासून एक ब्रिक तयार करायची, वीट, त्याला इको ब्रिक असं नाव आहे. हा उपक्रम बऱ्याच शाळांमध्ये राबवलेला आहे आणि मुलांनी खूप उत्साहाने त्याच्यावरती काम पण केलेलं आहे. तर त्या इको ब्रिक्सचा वापर करून अशा पद्धतीने काही गोष्टी आपल्याला शोभेच्या वस्तू म्हणा किंवा काही स्ट्रक्चर्स त्याच्यात उभी करता येऊ शकतात.
शेवटी एक आपल्याला सगळ्यांना ही पुराणातली गोष्ट माहिती आहे की नरसिंह अवतार धारण केला होता, कारण हिरण्यकशिपूला अमरत्वाचा वर दिला होता ब्रह्मदेवानी, आणि ज्या काही कंडिशन्स त्या वरामध्ये टाकल्या होत्या त्या कंडिशन्सच्या बरोबर त्या पाळून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि शेवटी त्या हिरण्यकशिपूचा वध केला, कारण तो राक्षस होता आणि लोकांना खूप त्रास देत होता. तर हा प्लास्टिक जे आहे त्याला देखील असंच काही वरदान मिळालंय की काय, असं वाटण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. अर्थात हिरण्यकशिपूला मारायला नरसिंह अवतार धारण करावा लागला होता, पण या प्लास्टिकच्या अविनाशी राक्षसाला नष्ट करण्यासाठी काही देव इथे येणार नाहीये किंवा नरसिंह अवतारही येणार नाहीये. आपल्यालाच यासाठी आपल्या स्वतःमध्ये जागरूकता, संवेदनशीलता निर्माण करावी लागेल. मग शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये आणि मग समाजामध्ये कम्युनिटी लेव्हलला ह्याचा प्रसार होणं किंवा संवेदनशीलता निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. अशी जागरूकता जेव्हा निर्माण होईल, आपल्यापैकी प्रत्येकाला जेव्हा वाटेल की नाही मी काही वाटेल ते झालं, हे आपण स्वतः जागरूक असूही, तुमच्यापैकी मला खात्री अनेक जण हे सगळं पाळत असतील, पण मग आपण आपल्यापुरतंच हे मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजामध्ये याचा प्रसार करणं की आपण कंपल्सरी काय वाटेल तर झालं तरी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचं सामान घेणार नाही. अशा तऱ्हेची अशा स्वरूपाची काही आपण ठराविक गोष्टी करायचं ठरवलं आणि ठाम निश्चय केला तर आपण वापरत असलेला प्लास्टिकचा कचरा भविष्यात होणार नाही आणि त्याचं योग्य व्यवस्थापन होईल हे निश्चित आहे. पण त्याची खबरदारी आणि त्याची जबाबदारी घेणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे. तरच आजच्या ह्या 22 तारखेला साजरा होणारा वसुंधरा दिन जो आहे त्याची जी मध्यवर्ती संकल्पना आहे, 2-3 वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी प्लास्टिक वरतीच हे दिलं होतं, बीट द प्लास्टिक पोल्युशन, प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावरती मात करूया. या वर्षी देखील म्हणजे प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला किती महत्व आहे आणि ते टाळणं किती गरजेचं आहे हे लोकांच्या मनावर ठासवण्याकरता, बिंबवण्याकरता ह्या दिनाचं औचित्य आणि महत्व खूप आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि 22 तारीख हा दिवस जरी एक ठरलेला आहे तरी आम्ही नेहमी सांगत असतो की कोणताही पर्यावरण दिवस जेव्हा आपण साजरा करत असतो तर तो त्या दिवसापुरता साजरा केला, काही कार्यक्रम केले, कोणाची भाषणं ऐकली तेवढा आणि सोडून दिलं असं न करता संपूर्ण वर्षभर तो दिवस आपल्या ध्यानात राहायला पाहिजे, आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि जे काही आपल्याला सांगितलं गेलंय त्याप्रमाणे आपण संपूर्ण आपलं वर्तन, आपली वर्तणूक त्या दृष्टीने करायला पाहिजे. एवढंच मी आजच्या ह्या दिवशी आपल्याला सांगू इच्छितो. तुम्हा सर्वांना या वसुंधरा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि आपण सर्वांनी मिळून एक निश्चय करूया की या प्लास्टिकच्या एकूणच सगळ्या प्लास्टिकमुळे होणाऱ्या ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन निश्चितपणे प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. अतिशय माहितीपूर्ण सत्र झालं आजचं. म्हणजे वसुंधरा दिन, त्याची थीम, या सर्वांविषयी तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन केलं. तर मला नक्की खात्री आहे की आज आपले सगळे पार्टिसिपंट्स आहेत ते नक्की हा वसुंधरा दिनाच्या दिवशी काही निश्चय करतील की प्लास्टिकचा कमीत कमी वापर करतील आणि त्याचं योग्य नियोजन सुद्धा करतील. आपल्याला 2 प्रश्न आलेले आहेत, तर त्यापैकी पहिला प्रश्न मी विचारते, मायक्रोप्लास्टिकचा वनस्पतीच्या वाढीवर काय परिणाम होतो? मायक्रोप्लास्टिकच्या वनस्पतींच्या वाढीवर काही दुष्परिणाम अजून तरी आढळला नाहीये, त्याच्यावरती संशोधन चालू आहे. एक मात्र आहे, समुद्रामध्ये जे मायक्रोप्लास्टिक आढळतंय तर ते समुद्रामध्ये आपल्याला माहिती आहे की समुद्रामधली जी अन्नसाखळी असते तिची सुरुवात हरित प्लवकांपासून सुरू होते. फायटोप्लॅन्क्टन समुद्राच्या अन्नसाखळीचा म्हणजे ते प्राथमिक उत्पादक आहेत, प्रायमरी प्रोड्युसर. आणि ह्या फायटोप्लॅन्क्टन ते अतिशय सूक्ष्म असतात, वास्तविक अलगे असतात, शेवाळाचा एक प्रकार, आणि त्यांच्या पेशींमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण आढळलेले आहेत. पण त्यांच्यावर काही विपरीत परिणाम झाला आहे की नाही, किंवा जमिनीवर जमिनीमध्ये गेलेलं मायक्रोप्लास्टिक ते वनस्पतींच्या शरीरामध्ये अजून गेलेलं आहे किंवा काय, त्याच्यावरती अजून तरी संशोधन झालेलं नाहीये, किंवा कुठे असेल तर मला आत्ता तरी त्याची माहिती नाहीये, पण बहुधा अजून काही त्याच्यावर झालेलं नाहीये. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला की वनस्पतींची मुळं जमिनीतनं जेव्हा पाणी शोषून घेतात तर त्यांची जी व्यवस्था असते ना, पूर्ण त्या मुळांची रचना किंवा त्यांच्या ज्या पेशी असतात, तर हे पाणी शोषून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये
मायक्रोप्लास्टिकचे कण कितीही सूक्ष्म असले तरी मला वाटत नाही की ते मुळांच्या द्वारे वनस्पतींमध्ये प्रवेश करू शकतील, कारण त्या मुळांची शोषून घेण्याची यंत्रणा किंवा ती जी त्याला मुळांचे जे हे असतात केसांसारखे त्याला, तर ते खूप बारीक असतात, अतिशय बारीक असतात, आणि फक्त पाणी आणि काही खनिज पदार्थ जे आवश्यक असतात वनस्पतीला तेवढीच त्याच्याद्वारे शोषून घेतली जातात. त्यामुळे मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरामध्ये काय येतं किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये काय येतं, तर आपण अन्नसाखळीच्या माध्यमात हरित प्लवकांचं मी सांगितलं फायटोप्लॅन्क्टन, हे फायटोप्लॅन्क्टन खाणारे जे प्राथमिक भक्षक आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स, झू प्लॅन्क्टन म्हणजे प्राणी प्लवक, मग त्यांना खाणारे लहान मासे, त्यांना खाणारे मोठे मासे, आणि ह्या माशांना खाणारे आपण. त्यामुळे ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक सहजपणे जाऊ शकतं या माध्यमातून, आणि म्हणून मग ते प्राण्यांच्या शरीरात किंवा आपल्या शरीरात येतं. पण वनस्पतींच्या शरीरात नाही, मला वाटत नाही की ते जात असेल. पुढचा प्रश्न. ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे की सगळ्या टाईपचे प्लास्टिक रिसायकल होऊ शकतात का, आणि रिसायकल प्लास्टिक हे सेफ आहे का यूज करण्यासाठी? चांगला प्रश्न आहे. प्लास्टिकचे एवढे प्रकार आहेत सगळे, आणि आपण मगाशी बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. रिसायकल होणारं जे प्लास्टिक आहे त्याचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, प्लास्टिकची बाटली, पाण्याची बाटली जर तुम्ही समजा घेतली विकत किंवा कुठल्याही प्लास्टिकची वस्तू, तर त्याच्या तळाला किंवा कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक असं त्रिकोण दिसतो, म्हणजे 3 एरोज, रिसायकलिंगचं चिन्ह असतं ते 3 एरोज, चेझिंग एरोज म्हणतात त्याला, आणि त्या त्रिकोणामध्ये सेंटरला एक नंबर दिलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे 7 वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत प्लास्टिकच्या, त्याच्या रासायनिक कॉम्पोजिशन प्रमाणे. कारण प्लास्टिक हे शेवटी आपल्याला माहिती आहे की ते एक प्रकारचं कृत्रिम रासायनिक पदार्थ आहे, आणि ते बनवताना त्याच्यामध्ये जे काही घटकांचा वापर केला जातो तर त्यातले सगळेच घटक रिसायकल होऊ शकतील असं नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारचं प्लास्टिक रिसायकलेबल नाहीये, हेच त्याचं उत्तर आहे. त्याच्या त्या कॅटेगरीज प्रमाणे कोणतं रिसायकलिंग करता येतं कोणतं नाही, त्याचे नंबर्स दिलेले असतात 1, 2, 3, 4, 7 पर्यंत. त्याच्यावरनं ते ठरतं की ते रिसायकलेबल आहे की नाही. ओके, थँक्यू सर. पौर्णिमा, तुला काही प्रश्न विचारायचा आहे का? हो सर, मला विचारायचं आहे. तुम्ही सर स्लाइड मध्ये दाखवलात आपण इकोब्रिक्स बनवतो आणि त्यापासून कोणते आर्टिकल्स किंवा काही बनवू शकतो असं, तर ते तेवढं सेफ आहे का? कारण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा निसर्गातच राहतात, त्यामुळे रिसायकल करणं हे योग्य आहे का, असा माझा प्रश्न आहे. आणि मी मध्यंतरी अभ्यास केला होता, प्लास्टिक वरती वाचन केलं होतं, तर त्या रिपोर्टनुसार असं सांगितलं जातं की साधारणतः 1 आठवड्याभरामध्ये प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः 5 ग्रॅम मिलीग्राम एवढं प्लास्टिक आहे हे माणूस कंझ्युम करतो. तर त्याच्यामुळे आपल्याला जसे तुम्ही सांगितलं तसे ते आजार होतातच आहेत, पण हे खूपच रिस्की नाही का? किंवा ते कमी करण्यासाठी ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून आपण काय केलं पाहिजे? बरोबर. बेसिकली आपण ज्या इकोब्रिक्स बनवतो तर तो मी म्हणत नाही की तो अगदी 100% प्लास्टिक वरती, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्लास्टिक व्यवस्थापन करण्याला ते 100% सोल्युशन आहे असं नाहीये. पण ऍटलिस्ट समजा तुम्ही 1000 बाटल्या त्याच्यापासून इकोब्रिक्स तयार केल्या, तर तेवढ्या 1000 बाटल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाण्यापासून तर वाचतील की नाही, तो एक त्याचा फायदा आहे. दुसरा प्रश्न येतो की ते आपण एखादं स्ट्रक्चर तयार केलं, समजा त्या इकोब्रिक्स वापरून त्याचं एक टेबल तयार केलं उदाहरणार्थ, किंवा एखादा बेंच तयार केला बसायला, किंवा खुर्ची तयार केली, तर त्याचा वापर आपण काही काळापर्यंत नक्कीच करू शकतो. म्हणजे ऍटलिस्ट हे सगळे जे उपाय आहेत ना, हे तात्पुरते आहेत किंवा काही म्हणजे अगदी हे कायमस्वरूपी असतील असं नाही, पण निदान आपल्याला काही तात्पुरतं सोल्युशन त्याच्यावरती मिळतंय, आणि आपण काही प्रमाणात प्लास्टिक चा कचरा होण्यापासून आपण ते वाचवतो. हे एक त्यातल्या त्यात आपण सोल्युशन म्हणून त्याच्याकडे बघू शकतो. त्यामुळे इकोब्रिक्स बरं त्याच्यातही असं आहे, समजा तुम्ही त्या प्लॅस्टिकचं एकूण जो हे बघितलं त्याचं केमिकल कॉम्पोजिशन, तर ते जेवढं जास्त वेळ उन्हात राहील तेवढं त्याच्यापासून त्याच्यात जे केमिकल्स आहेत ते लीच होण्याची शक्यता असते. इथे मी पटकन जाता एक खूप महत्वाचा मेसेज मला द्यायचा आहे, जो मी कधीपासून म्हणजे माझ्या डोक्यात आहे, की आजकाल अनेकदा
या हायवेजवरती म्हणा किंवा इव्हन आपल्या शहरी भागांमध्ये सुद्धा जिथे कुठे हातगाड्या असतात किंवा टपऱ्या असतात चहाच्या म्हणा किंवा इतर काही खाद्यपदार्थांच्या, त्या टपऱ्यांमध्ये आजकाल एक दृश्य बघायला मिळतंय की खूप मोठ्या प्रमाणात बिस्लेरीच्या बाटल्या, बिस्लेरी म्हणजे त्या पाण्याच्या बाटल्या अशा प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये पॅक करून त्या गाडीवर ठेवलेल्या असतात आणि तळपत्या उन्हामध्ये त्या बाटल्या तिथे आपल्याला दिसतात. आता ते किती लोक त्या बाटल्या वापरतात ह्याची कल्पना नाहीये, म्हणजे त्याच्याकरता वेगळा अभ्यास करावा लागेल. पण प्लॅस्टिक म्हणजे पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जेवढा जास्त वेळ उन्हात राहतील, उन्हाचं जे तापमान सगळं जे असतं, तर त्यामुळे त्या प्लॅस्टिक मधले असलेले काही घातक घटक रसायनं, त्याच्यामध्ये सगळ्यात घातक रसायन आहे ते बिस्फिनॉल ए नावाचं, BPA, बिस्फिनॉल ए, अतिशय घातक रसायन आहे. ते हमखास म्हणजे अगदी तळपत्या उन्हामध्ये पाण्याची बाटली जर राहिली त्या ह्याच्यामध्ये तर हमखास त्या पाण्यामध्ये ते BPA, बिस्फिनॉल ए उतरतं आणि ते जर पाणी एखाद्या व्यक्तीने प्यायलं, पितातच म्हणजे लोक ऑब्व्हियसली, तर ते बिस्फेनॉल ए त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतं आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स पूर्णपणे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होतो. हे सिद्ध झालेलं आहे, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात संशोधन झालंय. त्यामुळे जिथे कुठे आपल्याला असं काही दिसेल, आपण पुन्हा आपल्याला मर्यादा भरपूर असतात हे सगळं करण्यामध्ये, पण शक्यतो निदान आपण आपल्यापुरतं तरी असं ठरवूया की अशा उन्हात ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायचं नाही, काही झालं तरी. एनिवे, तर तो एक. आणि दुसरा प्रश्न पौर्णिमा तू विचारला तो मायक्रोप्लास्टिक बद्दल, तुझे सांगितलं तुझं बरोबर आहे ना? होय सर. हा, तर मायक्रोप्लास्टिक त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे संशोधन अजूनही चालू आहे, ते रिसर्च फेजमध्ये आहे. आणि तू म्हणतेस बरोबर आहे, म्हणजे शरीरामध्ये ते प्रवेश करतच कुठल्या ना कुठल्या मार्गाने. इव्हन खाद्यपदार्थांमधून सुद्धा मायक्रोप्लास्टिक शरीरामध्ये जाऊ शकतं. आपण मिठागरं बघतो, आपलं तुम्ही भांडूप कांजूरमार्गच्या बाजूला कधी गेलात तर तिथे मोठाली मिठागरं आहेत. आता त्याच्यात असंही दिसून आलंय की ही मिठागरं आपल्याला माहितीये मीठ कसं तयार होतं. ते खाचरं तयार केलेली असतात शेतीसारखीच, आणि ते खाडीचं पाणी किंवा समुद्राचं पाणी तिथे साचतं आणि त्याचं इव्हॅपोरेशन होतं. पाणी इव्हॅपोरेट झालं की त्यातलं मीठ आहे ते खाली बसतं, म्हणजे ते सॉलिड असल्यामुळे ते तिथे जमा होतं. असे मिठाचे ढीग आपल्याला दिसतात रस्त्याने जाता येताना. तर ह्या मिठामध्ये सुद्धा मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आलेले आहेत. पण त्याच्यावर अजून मोठ्या प्रमाणात रिसर्च चालू आहे, पण आहे ते घातक आहेच नक्की. आणि मगाशी मी त्या ग्राफिक मध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे आजार आपल्याला, किंवा विकार म्हणूया, आजार म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यातनं होण्याचे धोके आहेतच. ओके, थँक्यू सर. सर, एकच शेवटचा प्रश्न आपण आता घेऊया, कारण वेळेअभावी आपण अजून क्वेश्चन्स घेता येणार नाहीत आपल्याला. तर बाकी ज्यांचे जे क्वेश्चन्स असतील ते त्यांनी आपल्या ग्रुपवरती पोस्ट करावे, तिथे नक्की आपण त्याची उत्तरं देऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया की सर्वात जास्त कचऱ्यात आढळणारे प्लास्टिक कोणते असेल? सिंगल यूज प्लास्टिक बॅग्स की वॉटर बॉटल्स की अजून कुठला? ओके, दोन्ही. सिंगल यूज वॉटर बॉटल प्लास्टिक बॅग्स, म्हणजे ज्या कॅरी बॅग्स आपण रेग्युलर वापरतो त्याचं प्रमाण खूप असतं. बाटल्या सुद्धा असतात पाण्याच्या, म्हणजे ह्या सगळ्या प्लास्टिक बॉटल्स. आणि मल्टीलेअर्ड प्लास्टिक, अशी जे चित्र मी दाखवलं, कॅडबरी किंवा चॉकलेटचे रॅपर्स किंवा जे काही खाद्यपदार्थ त्या पिशव्यांमध्ये असतात, पाउचेसमध्ये, त्याचं प्रमाण प्रचंड असतं. हे 3 महत्वाचे घटक आपल्याला ह्या कचऱ्यामध्ये सापडतात आणि जे अत्यंत हँडल करायला खूप डिफिकल्ट आहेत, आणि म्हणून मग त्याची काळजी घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. शेवटी हे आपल्याला वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने ठरवायचं आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या समाजामध्ये लोकांनाही जागरूक, कोणी तुम्हाला दिसलं असं की प्लॅस्टिकची पिशवी भाजीपाला घेत आहे किंवा काय, किंवा पाण्यामध्ये प्लॅस्टिक टाकतंय असं जर तुम्हाला काही दृश्य दिसलं, बरेचदा आपल्याकडे निर्माल्य प्लॅस्टिकच्या पिशवी धरून टाकण्याची पद्धत आहे खाड्यांमध्ये, नद्यांमध्ये, तलावांमध्ये. असं जर आपल्याला दिसलं तर आपण त्यांना परावृत्त करणं त्या कृतीपासून, हे फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला करणं आवश्यकच आहे. आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आपल्याला तातडीने पावलं उचलून खूप अग्रेसिव्ह कॅम्पेनिंग याच्यासाठी करणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी सगळ्यांची साथ आवश्यक आहे. आपण आपापल्या लेव्हलला, आपापल्या घराच्या परिसरामध्ये, आपापल्या सोसायट्यांमध्ये सुद्धा
जरी हे काम केलं प्रभावीपणे तरी खूप फायदा होईल, याचा खूप फरक पडेल निश्चितपणे. येस सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. एक धन्यवाद. फक्त ऍड करू इच्छिते की मध्ये आता आपण जो विषय प्लास्टिकचा विषय सुरू होता त्यात असं आपण म्हटलं होतं, तर एक असा विषय होता की जिथे अजून माणूस पोचला नाहीये तिथेही प्लास्टिक जाऊन पोचलेला आहे. अगदी खरं आहे. म्हणजे मध्ये मी असे काही व्हिडिओज पाहिले होते जिथे अशी बेटं आहेत जिकडे माणूसही अजून गेला नाहीये पण आपलं प्लास्टिक वाहत वाहत त्या बेटापर्यंत जाऊन पोहोचलंय. Yes. सो हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि जसं तुम्ही म्हणालात तसं आपण त्याची दखल आता घ्यायला सुरुवात केलीच पाहिजे, कारण आता म्हणजे मला एक नेहमी असं वाटतं एखादा प्रयोग असा कोणीतरी करून बघायला पाहिजे. एखादी प्लॅस्टिकची बाटली घ्यायची, त्याला मायक्रोचिप बसवायची त्याच्यामध्ये आणि जीपीएस ची प्रणाली असते ना, जीपीएस ट्रॅकिंग असं काहीतरी यंत्रणा बसवायची आणि ती पाण्यात टाकून द्यायची. मला 100% खात्री आहे की एक ना एक दिवस ती पॅसिफिक महासागरात ती दिसेल. आपण मुंबईच्या समुद्रात ती टाकलेली बाटली ट्रॅक करू शकू आपण पॅसिफिक ओशन मध्ये. निश्चितपणे असा तो प्रवास सगळा होतो. बरोबर आहे तू म्हणतेस ते. ओके सर, थँक्यू सो मच. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. तर जसं आताच आपण सरांचं सेशन ऐकलं तर यावेळेची प्रश्नावली आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे. आता वेळेअभावी प्रश्न वाचत नाहीये मी, पण मी तुम्हाला ही प्रश्नावली जी आहे ती आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. त्याची उत्तरं जास्तीत जास्त लोकांनी लिहून पाठवावीत अशी सर्वांना विनंती आहे. आणि त्यानंतर आणि मगाशी जे फोटो जो आपण पाहिला होता तो त्या पुस्तकाच्या लेखिका कोण आहे हा प्रश्न आहे, पण त्या पुस्तकाचं नाव सायलेंट स्प्रिंग आहे आणि त्याच्या लेखिका ज्या आहेत त्यांचं तुम्ही नाव शोधून नक्की आपल्या म्हणजे प्रश्नावलीच्या उत्तरामध्ये तुम्ही नक्की आपल्याला नाव पाठवा. आणि बाकी अजून एक 4 प्रश्न आहेत ते तुम्ही नक्की सर्व पाहून त्याची उत्तरं पाठवाल अशी नक्की खात्री आहे आम्हाला. एका कार्यक्रमाचं पण सांगायचं होतं. म्हणजे तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझा तलाव ही आपली मोहीम आपण सुरू केली आहे ठाणे महानगरपालिकेसोबत. या मोहिमेविषयी आपण सर्वांनी ऑलमोस्ट प्रत्येक सेशनमध्येच आपण काही काही सांगत आलो आहोत त्या मोहिमेबद्दल. तर त्याचा मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल तर आपण मासुंदा तलावावरती एक कार्यक्रम केला होता, ह्युमन चेन. तर तसाच कार्यक्रम आपण आता ब्रह्माळा तलावावरती करत आहोत. आता ब्रह्माळा तलावावरती ह्युमन चेन नसेल, परंतु तलाव म्हणजे तलावाची कन्सेप्ट काय आहे, तलाव कसा फॉर्म होतो, तलाव म्हणजे काय, अशा अगदी बेसिक आणि सायंटिफिक प्रश्नांच्या वरती एक सेशन आपण ऑर्गनाईज केलं आहे. ते सेशन डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर घेणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला माझा तलाव मोहिमेविषयी माहिती सुद्धा आपण देणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. उद्या संध्याकाळी 5 ते 6 अशी या कार्यक्रमाची वेळ आहे. ठिकाण ब्रह्माळा तलाव. त्याचं सुद्धा मी तुम्हाला लोकेशन आणि पोस्टर पुन्हा एकदा ग्रुपवर पाठवेन. तर सर्वांनी नक्की या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. त्यानंतर पुढचं सेशन जे आपलं असेल ते 26 तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी 4 ते 5 या वेळेमध्ये होईल. त्याचा विषय आहे हेल्थ आणि एन्व्हायरमेंट आणि त्याचे स्पीकर आहे डॉक्टर विकास हजीरनीस. तर त्या सेशनला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे आणि सर्वांना विनंती आहे की तुम्ही अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली खुली पर्यावरण शाळा पोहोचवावी आणि सर्वांनी उपस्थित राहावे त्या सेशनला. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि डॉक्टर संजय जोशी सरांचे देखील आभार की त्यांनी अतिशय छान माहिती दिली आपल्याला. आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी 4 वाजता. नमस्कार.